नाव दिसलं का स्क्रीनवर तुम्हाला? नाही. आता हो दिसतंय. काय घेतोय आपण? बुक कीपिंग. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. हा काय बोलली सृष्टी, तू काय घ्यायचं? क्रेडिट नोट आणि डेबिट नोट. ओके. तर इथे आता आपण पाहणार आहोत व्हॉट इज डेबिट नोट अँड काय क्रेडिट नोट. ठीक आहे. क्रेडिट नोट. हां, कदाचित हे शब्द तुम्ही ऐकलेले असतील यापूर्वी, डेबिट नोट आणि क्रेडिट नोट. ठीक आहे. आज आपण डिटेल इन्फॉर्मेशन पाहूया. व्हॉट इज डेबिट नोट, व्हॉट इज क्रेडिट नोट. काय असतं नेमकं डेबिट नोट, काय असतं नेमकं क्रेडिट नोट, कोण बनवतं, कशासाठी बनवतं, याचा अकाउंटिंगमध्ये काय यूज आहे, हे सर्व आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. असं समजा का सोल्ड गुड्स टू मिस्टर श्याम. एक काम करतो मी इथं असं लिहितो, मिस्टर राम सोल्ड गुड्स टू मिस्टर श्याम ₹30,000 ऑन क्रेडिट. काय अर्थ झाला रे याचा? रामने माल विकला श्यामला. उधार. बर. मग या उदाहरणामध्ये कोणी कोणाला माल विकला? रामने श्यामला. हा. व्हॉट इज जर्नल एंट्री. बघा बरं का, तुम्हाला कदाचित माहीत नसेल जर्नल एंट्री. इन द बुक्स ऑफ राम. याची जर्नल एंट्री रामच्या पुस्तकात काय होणार आहे? राम काय एंट्री करणार? माल विकला का माल खरेदी केला? विकला. माल विकला. विकला. मग राम काय एंट्री करेल याची? श्याम अकाउंट डेबिट 30,000 शाबास, व्हेरी गुड. ओम टू सेल्स अकाउंट श्याम्स अकाउंट. काय लिहितो मी इथं? डेबिट मिस्टर श्याम्स अकाउंट डेबिट. हा 30,000 किती रुपये? 30,000 टू सेल्स अकाउंट. ओके. सेल्स अकाउंट किती रुपये? 30,000. ओके. अरे हे बरोबर आहे का स्क्रीनवर लिहिलेलं? हो सर. हो. हा. एक विनंती आहे, जर तुमचे पाठीमागे माईक चालू असेल, पाठीमागे जर आवाज असेल, तर कृपया तुमचा माईक चालू करू नका. आणि तुम्हाला आन्सर करायचेच असेल, बोलायचं असेल, तर प्लीज सायलेंट जागेवर बसा. ही एंट्री बरोबर आहे असं सगळ्यांना वाटतं का? साक्षी, बरोबर आहे का एंट्री? हो सर. ओके. मग आता श्यामने माल विकला म्हणून, सॉरी, रामने माल विकला म्हणून श्याम अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. एंट्री कशी तयार झाली तुम्हाला माहिती आहे. डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द इन्कम. सेल्स इज आवर इन्कम ना, हो. आणि डेबिट द रिसिव्हर. बरोबर आहे. बर. आता मला एक सांगा, ह्याच ट्रान्झॅक्शनची श्याम काय एंट्री करेल रे? परचेसेस अकाउंट डेबिट टू शाबास. राम अकाउंट. परचेसेस अकाउंट टू राम अकाउंट. परचेस Background किती रुपये? 30,000 हा टू राम राम अकाउंट. टू मिस्टर मिस्टर रामचा राम्स अकाउंट. ओके. 30,000.
ह्या दोन एंट्रीज तुम्हाला कळाल्या का? पहा बरं का. राम म्हणतो मी माल विकला, श्याम म्हणतो मी माल खरेदी केला. घेतला. बरोबर ना? हो. हो. आता समजा असं झालं, पहा बरं का, हा झाला पहिला ट्रान्झॅक्शन. मी एक काम करतो, याला नंबरिंग करतो, म्हणजे ही झाली तुमची पहिली एंट्री, राईट? हो. हां, ही झाली तुमची पहिली एंट्री. सेकंड एंट्री. ठीक आहे? नाही, दोघांची पण पहिली एंट्री. सपोज मी आता असं करतो, डिफेक्टिव्ह गुड्स. पहा बरं का, ऑफ रुपीज समजा मी लिहिले तर 5000. रिटर्न बाय श्याम टू राम. काय झालं रे इथे? 5,000चा माल खराब निघाला 30,000 मध्ये आणि तो रिटर्न केला. कोणी कोणाला पाठवला? श्यामने रामला. श्यामने रामला पाठवला. राम. मग आता राम काय एंट्री करणार? माल परत आला का माल गेला? आला. आला. नक्की हो. सांगा मग, राम काय एंट्री करणार त्याला? माल आला म्हणजे गुड्स कम्स इन ना? हो. आउटवर्ड. हो. नाही. रिटर्न आउटवर्ड. आता मला एक सांग मित्रा, नीट बघ बरं का, सेल्सला क्रेडिट का बरं दिलं होतं आपण? कारण सेल्स इज आवर एक्सपेन्स होता. इन्कम. काय होता? इन्कम. 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 म्हणजे ज्या वेळेला आपण माल विकतो त्याला आपण इन्कम म्हणतो, सेल्स म्हणतो, म्हणून सेल्स नावाने क्रेडिट केलं. विकलेला माल परत आला म्हणजे आपला फायदा झाला का तोटा झाला? तोटा झाला. तोटा झाला. आपल्या कस्टमरने आपल्याकडून माल नेला होता म्हणजे आपला इन्कम झाला होता, परंतु त्यांनी पुन्हा पैसे परत माल आणून दिला ना. मग या ठिकाणी आपण एंट्री काय करतो? आता जर्नल एंट्री मी अगोदरही शिकवलेल्या आहेत. काय जर्नल एंट्री होईल रे इथं? राम काय म्हणणार याला? परचेस रिटर्न म्हणणार का सेल्स रिटर्न म्हणणार? सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न. आणि श्याम काय म्हणणार याला? परचेस रिटर्न. सेल्स रिटर्न. मग आता इथं रामच्या पुस्तकात काय एंट्री होईल सांगा बरं? रामच्या पुस्तकात सेल्स रिटर्न. हा, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट शाबास. टू श्याम अकाउंट. किती रुपये रे? 5,000. 5,000. हा, टू श्याम्स अकाउंट. मिस्टर श्याम्स अकाउंट. टू मिस्टर श्याम्स अकाउंट. श्याम्स अकाउंट. किती रुपये? 5,000. 5,000. बरोबर. सेल्स रिटर्न डेबिटला का आलं? कोणतं रिझन आहे? डेबिट व्हॉट कम्स इन माल आहे रिटर्न केला. का डेबिट लॉस एक्सपेन्स लॉस आहे का डेबिट रिसिव्हर आहे? डेबिट एक्सपेन्स. हा, एक्सपेन्स किंवा लॉस आहे. सेल्स रिटर्न हा आपला लॉस आहे ना. हो. हो. का बरं लॉस आहे? माल खराब निघाला. विकला होता, विकलेला माल परत आला म्हणजे तो आपला लॉस झाला. हो. लॉस झाला. हा. आणि इथे श्याम काय करणार? दुसरी एंट्री. मिस्टर राम्स अकाउंट डेबिट राम्स अकाउंट डेबिट 5,000. ओके. हा, टू परचेस रिटर्न टू परचेस रिटर्न अकाउंट 5,000. किती रुपये? 5,000. आता तुम्ही म्हणता सर तुम्ही आम्हाला डेबिट नोट क्रेडिट नोट शिकवणार होते, हे काय शिकवू राहिले?
है ना? बघा बरं, या एंट्रीज तुमच्या लक्षात आल्या का पहिल्यांदा? हो. हो. नक्की? ओके. आता बघा बरं का, आता फक्त एवढे ट्रान्झॅक्शन कडे कॉन्सन्ट्रेट करा. कोणत्या? रेस्टॉरंट. कोणी माल विकला? रामने. रामने माल विकला. आता मी तुम्हाला समजावून सांगतोय. आता हे माझं बेसिक झालं सगळं. कोणी माल विकला? रामने. कोणाला विकला? श्यामला. श्यामला. आता पहा बरं का, आपल्याकडे एक राम आहे. कोण आहे? मिस्टर राम. आणि कोण आहे दुसरा? मिस्टर श्याम. मिस्टर श्याम. याने काय केला? माल विकला. हे की नाही? याने काय केला? माल बाय खरेदी केला. घेतला. खरेदी केला. राईट ना? हो. आता मला सांगा, या ठिकाणी किती रुपयाचं बिल तयार झालं असेल? बिल बिल म्हणजे 30,000. त्याला आपण इनवॉइस म्हणतो. 30. किती रुपयाचं बिल तयार झालं असेल? 30,000. ज्या वेळेला तुमचं बिल तयार झालं, कोणी तयार केलं असेल रे? मिस्टर राम. रामने. इनवॉइस. इनवॉइस म्हणजेच काय? बिल. 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 किती रुपयाचं बिल तयार झालं? 30,000. कोणी कोणाला बिल पाठवलं? मिस्टर रामने मिस्टर श्यामला पाठवला. राम प्रिपेअर आहे का नाही? कोणी तयार केलं? राम. अँड सेंड टू श्याम. मिस्टर श्याम. श्याम. बरं. आता नंतर तो माल जो आहे, तो माल कोणाकडे आला? श्याम. श्यामकडे. श्यामकडे. त्याला त्यापैकी काही माल कसा सापडला? खराब. डिफेक्टिव्ह. मग त्याने तो माल उचलला आणि कोणाकडे नेऊन दिला? रामकडे. रामला. बरोबर का? मग आता राम काय म्हणतो? खराब आहे का? बरं, ठेव तिथं. रामने काय केलं? तो माल ताब्यात घेतला ना? हो. हो. पण त्याने जेव्हा विकला होता तेव्हा किती रुपयाचं बिल तयार झालं होतं? 30,000. 30,000. बरोबर ना? परंतु श्यामने काय केलं? तो सगळा माल स्वतःकडे ठेवला का? नाही. त्यातला किती रुपयाचा रिटर्न केला? 5,000. 5,000. 5,000 रुपयाचा. बरोबर ना? हो. आता काही दिवसानंतर, आता हा ट्रान्झॅक्शन, संपूर्ण ट्रान्झॅक्शन क्रेडिट मध्ये दिसतोय का तुम्हाला? ट्रान्झॅक्शन कसं आहे? क्रेडिट मध्ये आहे ना? क्रेडिट. हो. मग क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे उधारीचं ट्रान्झॅक्शन आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल? ज्या वेळेला राम श्यामकडे पैसे मागेल, अरे बाबा तू माल नेलेला आहे, त्याचे पैसे दे. बरोबर ना? त्यावेळेला श्याम आता किती पेमेंट करणार सांगा बरं? 25,000. 25,000. 25,000. तुम्हाला श्यामने किती पेमेंट केलं पाहिजे? 25,000. 25,000. इथे लिहितो मी, व्हॉट अमाऊंट ऑफ पेमेंट शुड बी मेड बाय मिस्टर श्याम. है ना? कोणाला? टू राम. किती रुपये पेमेंट केलं पाहिजे फक्त? 25,000. 25,000. बिल केवढ्याचं आहे? 30,000. आता श्याम ज्या वेळेला 25,000 देतो त्यावेळेस राम म्हणतो, अरे मेरे पास तो ये कितने रुपए का बिल है? 30,000. 30,000. मग भाऊ बिल 30,000 रुपयाचे आहे, तुम्हाला 25,000 का देतो? 5,000चा माल डिफेक्टिव्ह निघला म्हणून. मग काय करायचं त्याचं? तो माल कुठे आहे? रामकडे दिलंय. कधी? मगाशी. मगाशीच. यो म्हणतो मला नाही आठवत.
मग त्याने डेबिट नोट बनवली असेल ना. जर्नल केलेली सर ते. हा बुक किपिंग मध्ये नोट केलेली हा ना. काय म्हणतो, मला आठवत नाही. श्याम दिन ना त्याला डेबिट नोट. अरे आता या श्यामने कितीही शपथ घेऊन सांगितलं मी तुमचा माल परत आणून दिलेला आहे, हा म्हणतो मला आठवत नाही. रामने पण नोट बनवली असे पाहिजे ना. अशा नोट बनवली अशा पाहिजे. घटना रिअल ट्रान्झॅक्शन मध्ये घडू शकतात का नाही? हो. आता मला सांगा, त्या दुकानदाराला साधा व्याप नसतो ना, त्याच्या मागे भरपूर कस्टमर असतात, भरपूर कामं असतात त्याला दिवसभर, आहे की नाही? मग त्याला आठवेल का कोणी माल परत आणून दिला आणि कोणी, मग तो काय करतो? मग असे प्रॉब्लेम तुमच्या अकाउंटिंगमध्ये म्हणजे रिअल प्रॅक्टिसमध्ये व्हायला लागले. म्हणून ज्या वेळेला ह्या श्यामने हा माल परत दिला होता ना, त्यावेळेला याने सुद्धा एक कागद तयार करायला पाहिजे होता ना. हो. कोणी? श्यामने. श्यामनी. त्या कागदावरती काय लिहायला पाहिजे होतं? मी तुमचा 5,000 रुपये किमतीचा माल परत करत आहे, रिटर्न करत आहे, बरोबर ना? हो. हो. आणि तो कागद बनवून स्वतःकडेच ठेवायचा का त्या कागदावरती रामची सही पण घ्यायची? रामची शेत रामची ताई आहे का शिक्का नाही? पण. हा, किंवा तो कागद रामला पाठवायचा आणि रामकडून परत एक कागद तयार करून घ्यायचा का तुझ्याकडून 5,000 रुपये किमतीचा माल रिटर्न मिळाला, बरोबर ना? हो. हो. लक्षात येतंय का? हो सर. हे जे डॉक्युमेंट आहे हे केव्हा तयार व्हायला पाहिजे होतं? ज्या वेळेला माल विकला तेव्हा का ज्या वेळेला माल रिटर्न पाठवला तेव्हा? रिटर्न पाठवला. पाठवा तेव्हा. म्हणजे या ठिकाणी दोघंही डॉक्युमेंट तयार करतात पहा. आता या उदाहरणामध्ये मला सांगा, इन दिस एक्झाम्पल, या एक्झाम्पल मध्ये राम कोण आहे? सेलर. टेलर. सेलर आहे, म्हणजेच त्याने उधार माल विकला. तो कोण आहे? क्रेडिटर. क्रेडिटर, किंवा त्याला मी सप्लायर. सप्लायर. या उदाहरणामध्ये श्याम कोण आहे? बायर. डेटर. बायर म्हणजे Debtor. कोण? डेटर. डेटर. किंवा त्याला आपण म्हणूया कस्टमर. कस्टमर. बरोबर का नाही? आता बघा, पहिल्यांदा कोण माल रिटर्न करतोय? पहिल्यांदा रामकडे मिळाला का पहिल्यांदा श्यामने पाठवला? श्यामने पाठवला. श्यामनी पाठवलं. बरोबर ना? मग मला सांगा, हो. ज्या वेळेला माल खरेदी केला होता त्यावेळेला श्यामच्या पुस्तकामध्ये, इथं बघा, श्यामच्या पुस्तकामध्ये 30,000 रुपयाची एंट्री झाली होती ना ही पहिली. हो. हो. त्यावेळेला राम नावाला डेबिट होतं का राम नावाला क्रेडिट होतं? इथं पहा बरं. क्रेडिट. क्रेडिट. क्रेडिट होतं. क्रेडिट. का बरं राम नावाला क्रेडिट दिलं? कारण तुमच्याकडून आम्ही उधार माल घेतला म्हणून तुमचं अकाउंट आम्ही 30,000 रुपयाने क्रेडिट केलं, बरोबर? पण हो. या 30,000 रुपयापैकी किती रुपयाचा माल परत पाठवला? 5,000. 5,000. बरोबर का नाही? माल हो. परत पाठवला. कोण लिहितंय? श्याम. श्याम. माल रिटर्न पाठवला. काय केलं? माल रिटर्न रिटर्न पाठवतो. म्हणून आम्ही म्हणजे आमचा बिझनेस म्हणजे आमचं दुकान, तुमचे नाव रुपये 5,000 डेबिट करत आहोत, बरोबर का? हॅलो, असं कोण हो म्हणतंय? सर. कोण म्हणतंय असं? श्याम. श्याम. श्याम म्हणतो. श्याम काय म्हणतो? मी तुमचं नाव काय करतोय? 5,000 रुपयाने डेबिट. डेबिट. डेबिट करतोय. हा, ज्या वेळेला माल घेतला होता तेव्हा किती रुपयाने क्रेडिट केलं होतं?
30,000 आणि म्हणजे तुम्ही आमचे 30,000 रुपयाचे सप्लायर होता, 30,000 रुपयाचे क्रेडिटर होतात, परंतु त्यातले 5,000 काय झाले आता पे केले. डेबिट. डेबिट झाले, म्हणजे कमी झाले ना. हो म्हणजे भविष्यामध्ये आम्ही तुम्हाला या बिलाचे फक्त किती पेमेंट करणार? 25,000. 25,000. बर. मग आता 25,000. हा कागद कोण बनवता? अशी माहिती टाकून कोण कागद बनवणार? श्याम. श्याम. श्याम बनवणार, बरोबर. श्याम कोण आहे इथे? डेबिट. बाय. डेबिटर. डेटर, डेटर. बरोबर. मग डेटरने जी नोट बनवली त्या नोटमध्ये काय लिहिलं? आम्ही तुमचं नाव डेबिट. डेबिट. सृष्टी. मग या हो, नोटला सर. आपण काय म्हणणार? डेबिट नोट. डेबिट नोट. डेबिट नोट म्हणणार. लक्षात आलं का? हो. बर. आता माल पोहोचला कोणाकडे? रामकडे. रामकडं. मग रामकडे माल दिल्यानंतर राम म्हणतो हा ठीक आहे, ठेवून घ्या रे. पोरांना सांगतो त्याच्या कामाला, पोरा असं त्यांना म्हणतो माल ठेवून घ्या, चला बाजूला ठेवा, आपण पाहू नंतर काय खराब येते. बर. मग आता माल परत मिळाल्याबद्दल रामने सुद्धा एक बिल भरवायला पाहिजे का नाही? हो. हो. त्या बिलामध्ये काय लिहिणार तो? 5,000चा माल मिळाला. रामने अगोदर किती रुपयाचा माल विकला होता? 30,000. 30,000. तेव्हा श्यामच्या नावाला डेबिट किती रुपये केलं होतं पहा? 30,000. 30,000. मग आता त्या 30,000पैकी 5,000 रुपयाचा माल रिटर्न आला ना. हो. मग आता श्यामचं नाव डेबिट होईल का क्रेडिट होईल? क्रेडिट. क्रेडिट. कोणाच्या पुस्तकामध्ये? रामच्या. रामच्या. मग जसं इथे श्याम म्हणतो माल रिटर्न पाठवला म्हणून आम्ही तुमचे नाव रुपये 5,000ने डेबिट करत आहोत, तसं आता राम काय म्हणणार? राम. राम काय म्हणणार? तुमच्याकडून मी तुम्हाला 5,000चा साध्या माल. शब्दामध्ये सांगतो, रुपये 5,000चा माल रिटर्न मिळाला, बरोबर ना? हो. म्हणून तुमचे नाव आम्ही काय करत आहोत? क्रेडिट. क्रेडिट नोट. क्रेडिट करत आहोत. किती रुपयाने? 5,000. मग असा कागद कोण बनवणार आता? राम. राम. राम कोण आहे? सप्लायर. सप्लायर. म्हणजेच कोण आहे? क्रेडिटर. क्रेडिटर. म्हणजेच कोण आहे? क्रेडिटर. बरोबर आहे का? मग आता यामध्ये काय शब्द आला? क्रेडिट. 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 म्हणून या नोटला काय म्हणणार आपण? क्रेडिटर. आलं का लक्षात? आता तुम्हाला दाखवतो पहा बरं का. या ठिकाणी तुम्हाला एक दिसेल. ओके. डेबिट नोट आणि क्रेडिट नोट दाखवतो मी तुम्हाला. आहे आपल्याकडे डेबिट नोट पण आहे, क्रेडिट नोट पण आहे. दिसते का इथे डेबिट नोट? दिसते का तुम्हाला? हो सर. हो दिसले? इथं दुकानचं नाव आहे पहा. मिस्टर सचिन. हा, मेसर सचिन एंटरप्राइजेस आहे का? बरं. काय सांगितलं त्याच्यामध्ये? इथं भाग्यश्री ट्रेडर्स एक दुकान आहे पहा. याच्यामध्ये इनवॉइस बिल, पहिल्यांदा बिलाची तारीख वगैरे दिलेली आहे पहा. इथं काय काय मटेरियल आहे, रेट आहे, क्वांटिटी आहे, कोणते कोणते माल परत पाठवला त्याने. ठीक आहे? दिसतंय का इथे? हो सर. हो सर. मग आता किती रुपयाचा माल परत पाठवला?
इथं इथं काय 2200. लिहिलं? इथं इथं मॅटर काय दिसतोय पहा बरं जरा. वी हॅव, डेबिटेड युअर डेबिटेड युअर अकाउंट. हेच मी तुम्हाला सांगितलं ना आता. हो. मग आम्ही तुमच्याकडून माल घेतला होता. कोणी कोणाकडून माल घेतला होता? या सचिन एंटरप्राइजेसने भाग्यश्री ट्रेडर्स कडून माल भाग्यश्री घेतला ट्रेडर्स होता. मधून. केवढ्याचा घेतला होता? ते बिल इथे 25/9/2020 ला घेतला होता, बरोबर ना? आणि आता 28/9/2020 ला, म्हणजे त्याच्यानंतर 3-4 दिवसानंतर माल रिटर्न पाठवतोय, बरोबर ना? म्हणून तो काय एंट्री करतो तिथे? आम्ही तुमचं नाव डेबिट करत आहोत. डेबिट करत आहोत. किती रुपयाने डेबिट करत आहोत? 2200. 2200 रुपयाने, बरोबर ना? आता मला सांगा, माल कोणाच्या ताब्यात मिळाला? मग कोणी पाठवला? कोणाला मिळाला? सचिनची. भाग्यश्री ट्रेडर्सने सचिन एंटरप्राइजेसला पाठवला. कोणी कोणाला पाठवला? भाग्यश्री ट्रेडर्सने सचिन एंटरप्राइजेसला पाठवला. नाही रे बाळा, चुकलं. सचिन सचिन एंटरप्राइजेसने एंटरप्राइजेसने भाग्यश्री ट्रेडर्सला पाठवला. हा, तर रिटर्न केला ना. इथे बघा, ही डेबिट नोट आहे का क्रेडिट नोट आहे? डेबिट 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 नोट कोण बनवतो? कस्टमर का सप्लायर, डेटर का क्रेडिटर? डेटर. डेटर मग हे कोणी बनवलेलं आहे? डेटर सचिन एंटरप्राइजेस. मग सचिन एंटरप्राइजेस डेटर आहे, म्हणजे कस्टमर आहे ना? हो मग त्यांनी एवढा माल रिटर्न पाठवला कोणाला? भाग्यश्री भाग्यश्री ट्रेडर्स. ट्रेडर्सला. आलं लक्षात? आता मला सांगा, हा माल रिटर्न मिळेल कोणाला मिळेल रिटर्न? सचिन एंटरप्राइजेसला. अरे यार, भाग्यश्री ट्रेडर्स. भाग्यश्री ट्रेडर्सला. ओम नीट लक्ष दे, कोणी कोणाला माल पाठवलेला आहे? रिटर्न कोणी केला? सचिन एंटरप्राइजेस सचिन रिटर्न केला का भाग्यश्रीने रिटर्न केला? सचिन एंटरप्राइजेसने. हा. कोणाला पाठवला? भाग्यश्री ट्रेडर्सला. हा, मग कोणाच्या ताब्यात मिळाला आता तो? भाग्यश्री ट्रेडर्स. मग भाग्यश्री ट्रेडर्स सुद्धा एक बिल तयार करेल. हो, क्रेडिटचं. हा, मग आता इथे बघा, ते बिल तयार झालं. तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. आता हे काय लिहिलं मी? क्रेडिट नोट. आता ही क्रेडिट नोट कोणी तयार केली सांगा बरं? भाग्यश्री ट्रेडर्स. एंटरप्राइज मग हे कोणाला कोणी पाठवलं? भाग्यश्री ट्रेडर्सने सचिन एंटरप्राइजेसला. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? आम्ही तुमचं नाव क्रेडिट. क्रेडिट करत आहोत. क्रेडिट अकाउंट क्रेडिट करत आहोत. किती रुपयाने? 2200. 2200. काय लिहिलं इथे? आम्ही तुमचं नाव क्रेडिट बरोबर ना? हो. हो. का बरं क्रेडिट करत आहोत? कारण आम्ही तुम्हाला माल पाठवला का तुमच्याकडून माल परत आला? माल वितरित केला त्याचा. कोणी माल पाठवला कोणाला परत? सचिन एंटरप्राइजेसने भाग्यश्री ट्रेडर्सला पाठवलं. मग ही क्रेडिट नोट कोणी तयार केली आता? भाग्यश्री ट्रेडर्स. हा, बरं काय मॅटर लिहिलेलं इथं? मग आम्ही तुमचं नाव क्रेडिट करत आहोत. क्रेडिट. म्हणजे ती कस्टमरला सांगताय का आम्ही आता तुमचं नाव क्रेडिट करतोय, म्हणजे एवढे पैसे तुम्ही आम्हाला कमी द्या का जास्त द्या? कमी द्या. कमी द्या, है ना? थोडीशी सेटिंगचा गडबड झाली. हा, झालं का हे बिल पूर्ण? हे ई अँड ओ ई म्हणजे काय असतं माहिती आहे ना? प्रत्येक बिलावरती असं लिहिलेलं काय असतं? इरर्स अँड
एक्सक्यूज म्हणजे चूक, भूल, देणे घेणे, असं बिलावरती लिहिलेलं असतं. तुम्ही नीट जर बारकाईने बिल बघितलं तर तुम्हाला असं दिसेल, एरर अँड ओमिशन्स इफ एनी आर एक्सक्यूज. म्हणजे बिलामध्ये जर काही चूक असेल तर तेवढं आम्हाला सांगा. ठीक आहे. इथं मालाचं डिस्क्रिप्शन आहे, कोणता माल रिटर्न पाठवला किंवा कोणता माल रिटर्न आला. समजलं का? हो सर. मग डेबिट नोट काय असतं, क्रेडिट नोट काय असतं, आता इन शॉर्ट आपण पाहूया. क्रेडिट नोट कोण तयार करतं मग? सप्लायर. सप्लायर. आणि डेबिट नोट कोण तयार करतं? कस्टमर. डेटर. बायर. डेबिट नोट मध्ये काय मेन्शन असतं? आम्ही तुमचं अकाउंट डेबिट करत आहोत. डेबिट करत आहोत. आणि क्रेडिट नोट मध्ये काय मेन्शन असतं? आम्ही आम्ही तुमचं तुमचा तुमचा अकाउंट credit क्रेडिट करत करत आहोत. समजलं? बर. हो. आता मला फक्त 3 प्रश्नांची उत्तर द्या. 3 म्हणजे मी विचारणार जास्त आहे. बघूया आपण काय काय प्रश्न येतात. मराठीत विचारतो पहा. मला सांगा, सॉरी, पावर का काय प्रश्न लिहितो. डेबिट नोट अँड क्रेडिट नोट केव्हा तयार करतात, पावर का. हॅलो, हो सर. थांबा बरं का. माल मी विकत पर्याय करताना. देतो. माल खरेदीच्या वेळेला, माल विक्रीच्या वेळेला, तिसरं माल रिटर्नच्या वेळेला, का कॅश पेमेंटच्या वेळेला. थर्ड ऑप्शन. माल रिटर्न. माल रिटर्न. नक्की? हो. हो. डेफिनेट. हो सर. आता हा प्रश्न तुम्हाला इंग्लिश मधून पण विचारता आला असता, पण तुम्हाला समजतंय काय ते महत्वाचं आहे ना. हो. समजलं? बर. हो. माझा दुसरा प्रश्न, हू प्रिपेअर डेबिट नोट. सप्लायर. पर्याय सप्लायर, दुसरा डेटर, तिसरा क्रेडिटर, चौथा बँक. ओके. डेटर. कोणती नोट आहे? डेबिट नोट. डेबिट नोट आहे ना. डेटर. कोण तयार डेटर करतं? आहे. डेटर. डेटर. आणि हाच प्रश्न मी परत विचारतो, हू प्रिपेअर क्रेडिट नोट. क्रेडिट नोट. क्रेडिटर. क्रेडिट. हा. क्रेडिटर. आता मी इथे पर्याय देतो, पहा बरं का. पर्याय देतो. क्रेडिटर आहे सर, कशाला देता. पहिला पर्याय बँक. नक्की ना? हो. हो. क्रेडिटर, नंतर लिहिला कस्टमर, आणि इकडे लिहिलं क्रेडिटर. 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 आता माझा परत एक प्रश्न. इन क्रेडिट नोट, क्रेडिट नोट मध्ये काय मेन्शन असतो, काय मॅटर असतो, सांगा बरं. आम्ही तुमचे अकाउंट क्रेडिट करीत आहोत. हा, वी हॅव क्रेडिटेड युअर अकाउंट. युअर अकाउंट. युअर अकाउंट. बरोबर ना? हो. कशासाठी? फॉर गुड्स रिटर्न रिटर्न. बाय यू. कोणी माल परत दिला? हा, तुम्ही आम्हाला माल परत पाठवला, हे की नाही? म्हणून आम्ही तुमचं अकाउंट क्रेडिट नोट करत आहोत, क्रेडिट करत आहोत. म्हणजे क्रेडिट नोट तयार होईल. बरोबर ना? हो. लक्षात येत आहे का मग? आता बघा, परत एकदा पाहून घ्या. डेबिट नोट केव्हा तयार केली जाते, क्रेडिट नोट केव्हा तयार केली जाते, कळालं का सृष्टी? हो सर. ओके ना? हो.
निश्चितच तुम्हाला डेबिट नोट आणि क्रेडिट नोट बद्दल ज्या डाऊट्स असतील ते थोड्याफार प्रमाणात तरी कमी झाले असतील. ठीक आहे. हो थँक्यू हो व्हेरी सर मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.